महाराष्ट्रावरील कर्जाचा बोजा या वर्षाच्या अखेर 9 लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे आणि त्यावरून आता राजकारण तापले। कर्ज काढून सरकार दिवाळी साजरी करते अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। नेमकी राज्याची स्थिती काय आहे पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। सरकारचा जो काय कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे। 9 लाख कोटी हे कसं फेडणार? महाराष्ट्र सरकारवरील कर्जाच्या डोंगरावरून उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला। वर्षाच्या अखेरीस 9 लाख कोटींचं कर्ज होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कर्ज काढून सरकार दिवाळी करते अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। महाराष्ट्रावर सध्या 8,55,394 कोटींचं कर्ज आहे। त्यातच आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच सरकारने 24,000 कोटींचं कर्ज घेतलंय। त्यामुळे वर्षाच्या अखेरीचं कर्ज 9 लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे। सध्या महाराष्ट्रावर जे कर्ज आहे त्या कर्जापोटी सरकार वर्षाला 64,659 कोटी व्याज भरतं। कर्ज घेण्यासाठी निकष ठरवून ठेवण्यात आले। राज्य सरकारच्या स्थूल उत्पन्नाच्या तुलनेमध्ये 25% कर्ज घेता येतं। आतापर्यंत 18% कर्ज घेण्यात आले। सरकारचा जो काय कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे। म्हणजे राज्याचं दिवाळ वाजलं तरी चालेल। याचं कारण की आता जवळपास 9 लाख कोटी म्हणजे नवावरती किती शून्य हे मोजायला सुद्धा फार अवघड आहे। जेव्हा राज्यावरती एक कर्ज येतं याचा अर्थ राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती एक कर्ज येतं। हे कसं फेडणार, कोण फेडणार, कधी फेडणार आणि कर्जातून आपण बाहेर पडल्यानंतर आपली प्रगती कधी करणार? कर्ज घेणं ही कोणत्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या विकासात्मक कामाला पुढे नेण्यासाठी गती देण्यासाठी आवश्यक असते। जे नेते कर्जाच्या बाबतीत विरोध करतात ना त्या नेत्यांचे निवडणुकीतले शपथपत्र एकदा तुम्हीच प्रिंटआउट काढा आणि तपासून घ्या। त्यांच्यावर असणारं कर्ज हे राज्याच्या कर्जापेक्षा जास्त असतं। मी आकड्यात म्हणत नाही, पर्सेंटेजमध्ये जेवढं उत्पन्न आहे त्या उत्पन्नापेक्षा पर्सेंटेजमध्ये विचार केला तर या नेत्यांचे ॲफिडेव्हिट काढा जे विधानसभेत मी मांडून दाखवले होते। खरं तर आमच्या राज्यावर जे कर्ज आहे ते सारं निकषात आहे। लोकप्रिय घोषणांमुळे सरकारवर आर्थिक बोजा वाढला हे स्पष्ट आहे। ज्यात लाडकी बहीण योजनेचा अधिक वाटा आहे। थेट आर्थिक लाभ देणाऱ्या प्रमुख 3 योजना बघितल्या तर लाडकी बहीण योजना वर्षाला जवळपास 36,000 कोटी रुपये यासाठी लागणार आहेत। एसटी मध्ये महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास आणि 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे। यासाठी वर्षाला 1400 कोटी रुपये अपेक्षित आहेत। शेतकऱ्यांना दर 4 महिन्यात 2,000 म्हणजे वर्षाला 6,000 रुपये देण्यात येतात। त्या नमो शेतकरी योजनेसाठी 6,000 कोटी रुपये खर्च होतो। सत्तेसाठी ही लोक सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या स्तराला जाऊ शकतात। हे आता महाराष्ट्र संपूर्ण कर्जाच्या खाईत लोटल्यानंतर दिसायला लागलं आहे। लोकप्रिय घोषणा करत असताना आपल्या तिजोरीत काय आहे याचा विचार करून निर्णय होण्याची आवश्यकता होती। ही उद्या हे सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्राला विकतील अशा प्रकारची स्थिती राज्याची आणून ठेवलेली आहे। गेल्या आठवड्यामध्ये देवाभाऊंच्या जाहिराती झळकल्या होत्या। त्यावरून सुद्धा उद्धव ठाकरेंनी टीकेची संधी साधली। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले। जाहिरातींचेच कोट्यवधींचे पैसे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून का दिली नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले। शेतकऱ्याचं नुकसान झालेलं डोळ्यादेखत दिसतंय तरी देखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर त्याला पैसे देणार। माझं तर म्हणणं असं होतं की या सरकारने पंचनामे जरूर करावेत, करायलाच पाहिजेत। पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायला पाहिजे, पण तातडीने सरसकट एक काहीतरी किंमत, काहीतरी रक्कम ही शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत होती? याचं कारण असं की देवाभाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय, करोडो। त्याचा पंचनामा कोण करणार की पैसे आले कुठून, पैसे दिले कोणी, कशासाठी जाहिरात केली? तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही पहिल्या प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं? आज संध्याकाळी मुख्यमंत्री स्वतः संभाजीनगरला येत आहेत।
उद्या 17 सप्टेंबरचा कार्यक्रम झाल्यानंतर या संदर्भामध्ये ते एक बैठकही त्यांनी आयोजित केलेली आहे. म्हणून उद्या एक कदाचित मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. परंतु मराठवाड्यामध्ये सर्व दूर अत्यंत भयानक परिस्थिती आहे. शेती वाहून गेलेल्या आहेत. शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. म्हणून सरकार निश्चित त्यांची काळजी घेईल. तर वाढत्या कर्जावरून संजय राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसावरूनच निशाणा साधला. मोदींच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये भाजपकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कर्जाच्या पैशातून मोदींच्या वाढदिवसाचा केक कापणार का, अशी टीका राऊतांनी केली. उद्या नरेंद्र मोदींचा 75वा वाढदिवस हे साजरा करतायत. कर्जाच्या पैशातूनच सरकार साजरा करत आहे अनेक योजनांच्या माध्यमातून. काय गरज काय? नरेंद्र मोदी हे तर खूप साधेग्रस्त आहेत. मग देशभरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हे करण्याची गरज नाही. जनता साजरा करेल ना, जनतेला हवा असेल तर. नरेंद्र मोदींचा वाढदिवस सरकारने का साजरा करावा? सरकारी पैशानं मोदींनी थांबवलं पाहिजे. ही जनतेचा महाराष्ट्र कर्जबाजारी असतानाही करू नये. कर्जबाजारी असताना मोदींच्या वाढदिवसाचा केक कापणं हा आर्थिक अपराध आहे, आर्थिक गुन्हा आहे. संजय राऊत रोज सूर्यावर थुंकण्याचा प्रकार करताय आणि ती थुंकी संजय राऊत यांच्या तोंडावर पडते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्य नागरिक साजरा करतायत. संजय राऊत, तुमचा वाढदिवस भांडूपच्या गल्लीत तरी साजरा होतो का हो? तुमचा वाढदिवस भांडूपच्या गल्लीत साजरा होत नाही म्हणून तुमचं पोट दुखतंय. उद्धव ठाकरे आपल्या वाढदिवसानिमित्ताने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. उद्धव ठाकरेचा वाढदिवस सर्वसामान्य कार्यकर्ता साजरा करत नाही म्हणून तुमचं पोट दुखतंय. वाढीव कर्जावरून विरोधक सरकारवर टीकेची झोड उठवत असले तरी राज्याचं उत्पन्न आणि बजेटच्या चौकटीत राहूनच सरकार कर्ज घेत असल्याचं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येतंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.